दैनिक लोक आवाजतर्फे व्याख्याते गणेश शिंदे यांचं जीवन हे सुंदर आहे या व्याख्यानाचं आयोजन। शब्दांची जादूच अनोखी असते। अच्छे दिन या एका शब्दानं देशातील सत्ताकारण घडवलं। शब्द हे शस्त्र आहे आणि पत्रकारिता हे अधिष्ठान आहे। प्रश्नांवर आधारित भावना व्यक्त करण्याचं ते व्यासपीठ आहे। त्यामुळेच नगर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या समस्यांवर व्यक्त होण्यासाठी आपल्याच माणसाचा आपला आवाज असलेले दैनिक लोक आवाज लोकभावना मांडण्यासाठीचे प्रभावी साधन ठरेल असे विचार महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते गणेशजी शिंदे यांनी व्यक्त केले। अहमदनगर बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर डिस्ट्रिक्ट नोटरीज असोसिएशन, कौटुंबिक न्यायालय, वकील संघ यांच्या पुढाकारातून दैनिक लोक आवाज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हे जीवन सुंदर आहे या विशेष व्याख्यानात ते बोलत होते। यावेळी सूर्यभान लांडगे आणि सुमन लांडगे, व्याख्याते शिंदे आणि सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत या व्याख्यानाचं उद्घाटन करण्यात आलं। अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल सरोदे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप वांढेकर, सचिव ॲडव्होकेट स्वाती नगरकर, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशपांडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय भगत आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट फारुख शेख, तसेच सचिव योगेश काळे, अहमदनगर डिस्ट्रिक्ट नोटरीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर भागवत, उपाध्यक्ष ॲडव्होकेट गोरक्ष तांदळे, सचिव ॲडव्होकेट विक्रम वाडेकर, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी अण्णा कराळे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट LB कचरे, सचिव ॲडव्होकेट अनिता दिघे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी सूत्रसंचालक महोदयांनी माझा छोटासा परिचय करून दिला। आपल्यातील बहुतेकांचा मी गेल्या 23-24 वर्षांपासून मित्र म्हणून काम करतो। विविध वर्तमानपत्रामध्ये बातमीदार, मुख्य बातमीदार, वृत्त संपादक आणि संपादक अशा विविध पदांवर मी नोकरी केलेली आहे। नोकरदार संपादक आणि मालक संपादक याच्यामधली दरी खूप मोठी आहे आणि एक वेगळी जबाबदारी घेऊन मी आज आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे। तुमच्या सर्वांच्या सोबतचं माझं गेल्या 24 वर्षाचं नातं रिन्यूअल करण्यासाठी कशा पद्धतीने तुमच्या समोर आलं पाहिजे असा मी विचार करत होतो। बहुतेकांशी माझी चर्चा झाली आणि तुमच्या सोबत यायसाठी किंवा त्यांच्या समोर येण्यासाठी मला माझे जुने सहकारी गणेश भाऊ माझे सहकारी आहेत। सार्वमत वर्तमानपत्रामध्ये आम्ही सोबत काम केलं आणि सध्या महाराष्ट्रात त्यांचा गाजत असलेला हे जीवन सुंदर आहे हा कार्यक्रम देण्याची संकल्पना पुढे आली आणि मी आपल्या काही वकील मित्रांशी, परिवाराशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यामध्ये सेंट्रल बारच्या अध्यक्ष असतील किशोरजी देशपांडे, फारुख शेख, विजयजी भगत, सचिव योगेश काळे, अहमदनगर बारचे माझे मित्र अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल सरोदे, संदीपजी वांडेकर, उपाध्यक्ष स्वातीताई नगरकर आहेत त्यांच्या सचिव, नोटरीज असोसिएशनचे आमचे सगळे मित्र सुधीरजी भागवत, अध्यक्ष गोरक्ष तांदळे, सचिव विक्रम भाऊ वाडेकर,
आणि कौटुंबिक न्यायालयाचे माझे सर्व मित्र शिवाजींना कराळे, उपाध्यक्ष LB कजरे आणि सचिव आमच्या भगिनी आणि ताई देगे या सर्वांशी चर्चा केली आणि सर्वांनी अत्यंत आनंदाने या कार्यक्रमाला परमिशन दिली. मला माहिती आहे तुम्ही आज गणेश भाऊचा कार्यक्रम ऐकायला आलेला आहात. मी तुमच्यामध्ये फार वेळ घेणार नाही. अवघ्या 2.5 ते 3 मिनिटात मी प्रास्ताविक संपवतो असं मी गणेश भाऊला सांगितलेलं आहे, कारण वेळ खूप झालेला आहे आणि आज आपल्याला निसर्गाची थोडीशी मला वाटतं अवकृपा झाली आणि पावसामुळे आपल्या अनेक सहकार्याने या ठिकाणी पोहोचता येईना. आताही नगरच्या काही भागामध्ये पाऊस सुरू आहे. मला फोन येत आहेत की कार्यक्रम सुरू झालाय का. मी सांगितलं कार्यक्रम मी लांबवतो तुमच्यासाठी. काकडे साहेबांचा माझा फोन झाला, मला तुमच्यासाठीच कार्यक्रम लांबवलाय. मी त्यांना अडचण सांगितली नाही. मी आज गणेश भाऊचा कार्यक्रम तुमच्यासाठी का आणलाय त्याचं काहीतरी बेसिक लॉजिक आहे, काहीतरी कारण आहे. मागच्या एका कोरोनाच्या काळामध्ये मी तुमच्यासाठी एक कार्यक्रम घेतला. आपले ख्यातनाम व्यक्ती त्यावेळेस डॉक्टर संजयजी कळमकर आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित होते आणि कोरोनाच्या अशा भयंकर महामारीच्या संकटातही साधारण 150-200 लोकांनी आपण तो कार्यक्रम हजेरी लावली. आता वर्तमानपत्र बदलल्यानंतर आता मी मालक मुद्रक प्रकाशक म्हणून या लोक आवाज परिवाराचं धोरण सांभाळतोय आणि आजही माझ्या नावाने अनुदाताई माझ्या नावाने आजही माझ्या जुन्या वर्तमानपत्राचा ओढ आपला कायम आहे आणि आपल्या सगळ्यांशी कुठेतरी नातं पुन्हा एकदा घनिष्ठ करण्यासाठी आपल्या समोर मी आता कुठे आहे हे समजण्यासाठी म्हणून एकत्रितपणे हा आजचा कार्यक्रम ठेवला. त्यावेळेस मी विचार करत होतो की समोर सगळे वकील आहेत आणि शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं आपल्याकडे म्हटलं जातं. लांडगे साहेबांनी सगळं कोर्टच इथं बोलवलंय. खरं तर आपल्याकडे हे जे म्हटलं जातं ना शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, हा खरं तर आपला पराजय आहे सगळ्यांचा. की कुणाला वाटावं की शहाण्या माणसानं कोर्टात जाऊ नये, पण त्याही पलीकडे जाऊन मला एका गोष्टीचा फार विश्वास आणि फार आनंद याच्यासाठी होतो. तुम्ही आता जर आजूबाजूच्या देशांची परिस्थिती पाहिली तर मला हेवा वाटतो की आपण भारतात राहतो या गोष्टीचा. तुम्ही पाकिस्तान बघा आज काय परिस्थिती आहे, बांगलादेशमध्ये बघा, नेपाळमध्ये बघा, श्रीलंकेमध्ये बघा, म्यानमारमध्ये बघा, अफगाणिस्तानमध्ये बघा. काही देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती खराब आहे तर बहुतांशी राष्ट्रांमध्ये तिथल्या राजकीय आणि न्याय व्यवस्थेमुळे परिस्थिती खराब आहे. पाकिस्तानमध्ये तर कधी सर्वोच्च न्यायालय पंतप्रधानाला आत टाकेल आणि कधी फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल याची कोणतीही खात्री नाही. अफगाणिस्तानमधली परिस्थिती तुम्ही सगळेजण जाणता. आता तालिबान राजवट अफगाणिस्तानमध्ये लागू झाली. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ज्या देशांमध्ये एका धर्माची सत्ता आहे किंवा एका धर्मातली लोक राहतात त्या देशांची परिस्थिती अशी आहे, राजकीय परिस्थिती, तिथल्या न्याय व्यवस्थेची परिस्थिती अशी आहे. आणि भारतामधली जर तुम्ही सगळी एकंदरीत परिस्थिती पाहिली, विविध जाती धर्माची लोक एकत्र राहतात. आजही सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की नाही मिटलं ना हा कोर्टात बघू. हा जो विश्वास आहे ना माणसाचा की नाही मिटलं तर आम्ही कोर्टात जाऊच, हा जो इथल्या माणसाचा विश्वास आहे या न्याय व्यवस्थेवरती, कोर्टावरती, आणि सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहतात, गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात, तिथली लोकशाही मजबूत आहे, याचं सगळं श्रेय कुणाला जातं हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आज तुम्ही वकिली क्षेत्रात काम करतायत, बऱ्यापैकी काहींची प्रॅक्टिस सेट आहे, काही जण नव्यानं धडपडतायत आणि सगळ्या वकिलांच्या समोर काही नावच सेट आहेत की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे. अरे ही अमुक केस आहे ना ह्या वकिलांना, आता मी ती नावं घेत नाही, पण आपल्या डोळ्यासमोर अशी काही नावं आहेत की अरे हा वकील हे यानं ही केसचा निकाल असा झाला. वकिलीच्या जोरावरती आपण आपल्या ज्ञानाचा वापर करून आपल्या क्लायंटला म्हणूयात किंवा आपल्याकडे आलेला जो माणूस आहे त्याला आपल्या ज्ञानाच्या जोरावरती न्याय मिळवून देऊन आपण समाजामध्ये एक स्वतःचं नाव सेट करू शकतो, एक स्टेटस क्रिएट करू शकतो. आपल्या ज्ञानाच्या जोरावरती, वकिली व्यवसायाच्या जोरावरती आपण श्रीमंत होऊ शकतो. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला म्हणेल की आपण आपल्या ज्ञानाचा जर प्रामाणिकपणे वापर केला तर आपण काय करू शकतो याची अनेक दिग्गज उदाहरणं तुमच्या माझ्यासमोर आहे. त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देईल की ज्या परिस्थितीचं मी वर्णन केलं की आजूबाजूच्या देशांमधली परिस्थिती ही आहे, पण आजही भारतामध्ये सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र राहतात आणि त्यांचा या न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे. याचं बहुतांशी कारण जर कोणतं असेल तर बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
एक वकील काय करू शकतो, या देशाला राज्यघटना देऊ शकतो. एक वकील काय करू शकतो, या देशाची लोकशाही प्रबळ बनवू शकतो. आणि त्याच्या पलीकडे मी आणखी एक नाव तुमच्या समोर घेईल, ते अर्थातच महात्मा गांधींचं. गांधी बॅरिस्टर आहेत, गांधी वकील होते. एक केस त्यांनी घेतली होती आणि ती केस घेतल्यानंतर अण्णा 4 दिवसानं गांधींच्या लक्षात आलं की आपण ज्याची केस चालवतोय तेच आरोपी आहे. आणि गांधींनी कोर्टात जाहीर केलं की मी ज्याची केस चालवतोय हाच आरोपी आहे आणि कोर्टाने याला शासन करावं. परत गांधींकडे कुणी घेऊन गेलं नाही वकील की तुम्ही आमचं आरोपपत्र घ्या म्हणून. गांधींना शेवटी न्यायालयाच्या बाहेर अर्ज लिहिण्याचं काम करावं लागलं साहेब. गांधींचं बाहेर न्यायालयाच्या बाहेर बसून अर्ज लिहित होते. आणि अशाच वेळेला दक्षिण आफ्रिकेमधून गांधींना एका व्यापाऱ्याची केस मिळाली आणि गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले. दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर ती केस संपवली आणि ज्यावेळेस गांधी परत भारतात यायला निघाले त्यावेळेस दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक असणाऱ्या काही भारतीयांनी गांधींसाठी मेजवानी ठेवली होती. आणि मग त्या मेजवानीनंतर तिथल्या लोकांनी गांधींना आग्रह केला की गांधी आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग इथल्या लोकांसाठी करावा. इथं जी वर्णव्यवस्थेवरून वाद होतात, वर्णावर्ण वाद होतात, हा न्यायालयीन लढा आपण पुकारायला हवा. आणि गांधींनी तो वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये न्यायालयीन लढा पुकारला. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींना काय वागणूक मिळाली ती आपण सर्वजण ज्ञात आहात. आणि त्यानंतर झोकून देऊन ब्रिटिशांच्या विरोधात गांधी उभे राहिले. मगाशी मी आपल्याला बोलताना असं म्हटलं की ज्ञानाच्या जोरावरती, वकिली व्यवसायाच्या जोरावरती तुम्ही श्रीमंत होऊ शकता, तुम्ही स्वतःचं स्टेटस निर्माण करू शकता, नवे नवे तुम्ही एखाद्या कुठल्याही मोठ्या पदावरती जाऊन पोहोचू शकता. पण ही सगळी उदाहरणं एकीकडं. आणि दुसरं उदाहरण मी सांगेल की तुम्ही तुमच्या ज्ञानाचा जर योग्य वापर केला तर एक बॅरिस्टर राष्ट्रपिता होऊ शकतो, एक बॅरिस्टर महात्मा होऊ शकतो. याच्यापेक्षा मी आणखी काय बोलावं वकील व्यवसायाविषयी. म्हणजे तुमच्याकडं ज्यावेळेस तो माणूस येतो ना, फार आशेने आलेला असतो, त्याला अपेक्षा असते की आपल्याला न्याय मिळणार आहे. आणि म्हणून त्याला न्याय देण्याचं काम आपण करावं. आपण आपल्या ज्ञानाला तावून सुलाखून आपण न्याय देवतेसमोर मांडावं. मला वाटतं ही भूमिका आपण सगळ्यांनी या क्षेत्राकडे वळताना पाहायला हवी. आणि तर आपण या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. मला वाटतं तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा, तुम्ही वकील असा, डॉक्टर, प्राध्यापक, काहीही करा, पण तुम्ही काय पद्धतीनं तुम्ही तुमच्या कामाकडे बघता, तुम्ही काय डिव्होशननं तुम्ही काय काम करता, मला वाटतं याच्यावरती जगण्याचा आनंद अवलंबून आहे. मी लांडगे साहेबांना अतिशय जवळून पाहिलेलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आमच्या एका गावचे आहोत, शेजारी आमचा बांध आहे. म्हणजे तिथून नगरमध्ये आलेला एक माणूस ज्याच्या निष्ठीनं म्हणजे अगदी सगळी परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. 25 वर्ष पत्रकारितेमध्ये काम केलं आणि काम करता करता आज स्वतःचं वर्तमानपत्र चालवणं ही सोपी बाब नाहीये. म्हणजे राजू काका अशी परिस्थिती होती, एखाद्याची जर जिरवायची असेल ना त्याला म्हणायचं ट्रक घे. गावाकडे अशी म्हण होती, एखाद्याची जर जिरवायची तर त्याला म्हणायचं बाबा तू ट्रक घे. त्याच्यानंतर एक परिस्थिती आली ज्याची फारच जिरवायची त्याला म्हणायचं ग्रामपंचायत लढव, करंडे पाटील, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्या पुढचं सांगतो, एखाद्याला फारच काय करायचं त्याला म्हणायचं तू वर्तमानपत्र टाक. हे सोपं काम नाही हो. म्हणजे एखाद्या माणसानं धाडच करावं की मी वर्तमानपत्र चालवं. वर्तमानपत्र चालवणं एवढी सोपी बाब नाहीये. तुम्ही अग्रलेख चांगला लिहू शकाल, तुम्ही बातमीदारी चांगली करू शकाल, पण त्याच्या पाठीमागची व्यावसायिक गणित, वर्तमानपत्र फुकट चालत नाही. तो कसा चालवावा याच्यासाठी तुमच्या समाजात या सगळ्या परिस्थिती, समाजातली तुमची नाळ, तुमची व्यावसायिक गणित, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार वर्तमानपत्र चालवताना करावा लागतो. आणि एक खेड्यातनं आलेला पोरगा बातमीदारी उत्तम करतो, प्रशासनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी बातमीदारी केली, आपला एक रुबाब त्यांनी त्यांच्या बातमीदारीमध्ये निर्माण केला. पण एक वेळ अशी आली की त्यांना वाटलं की आपण आपलं स्वतःचं वर्तमानपत्र चालवावं. आणि वर्तमानपत्राचा तुम्ही सगळा इतिहास बघा, मूकनायक असेल, हरिजन असेल, केसरी असेल, मराठा असेल, सगळ्या क्रांतिकारकांनी आपल्या आपल्या भावना समाजासमोर मांडण्यासाठी वर्तमानपत्रांचाच वापर केलेला आहे. ब्रिटिशांनी वर्तमानपत्रांना काय बंदी घालावी तर तुम्हाला वर्तमानपत्रात जर अग्रलेख छापून आणायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा शासनाची परमिशन घ्यावी लागेल आणि मग तुम्हाला लेख छापता येईल. आणि हे फक्त इंग्रजी सोडून इतर भाषांसाठी होतं. तर एका वर्तमानपत्राने भारतातल्या ब्रिटिशांचा निर्णय आल्याबरोबर रात्रीतून वर्तमानपत्राची भाषा बदलली आणि दुसऱ्या दिवशी इंग्रजीतून वर्तमानपत्र छापायला सुरुवात केली. काय माणसं होती होई.
काय डिव्होशन नाही ही सगळी माणसं काम. लोकमान्य टिळकांनी जा विचारलं वर्तमानपत्रातून, केसरीतून, सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? अहो, केसरीनं त्या काळात केलेली हेडलाईन आजही लहान पोरं सांगतात की केसरीत म्हटले होते की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. साहेब, त्या पत्रकारितेचं ते अधिष्ठान आहे की लोकांनी तुमच्या हेडलाईन लक्षात ठेवाव्या, लोकांनी तुमची वाक्य लक्षात ठेवावी. शब्दांना मोठी किंमत आहे हो. शब्दांची जादू फार अनोखी आहे. ज्या वेळेस आणीबाणी लागू झाली, इंदिराजींच्या या सगळ्या निर्णयावरती आम्हाला आमचा निषेध व्यक्त करायचा आहे, तर इंडियन एक्सप्रेसनं अग्रलेखाची जागा रिकामी ठेवली, अग्रलेख कोरा छापला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. ही पत्रकारितेतली मजा होती. निषेध व्यक्त करताना सुद्धा अर्वाच्य भाषा विषयात असलं काय नाही, आम्ही आमचा अग्रलेख छापणार नाही, अग्रलेखाची भाषा, अग्रलेखाची जागा कोरी ठेवली इंडियन एक्सप्रेसनं आणि स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. शब्दांमध्ये प्रचंड जादू आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या घरचं धन काय? शब्द हेच आमच्या घरचं धन आहे हो, आणि तेच आम्ही लोकांमध्ये वाटू. ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तुकाराम महाराजांनी तो सोन्या नाण्याचा सगळा नजराणा बघितला आणि तुकाराम महाराज म्हटले, तुमचे एर वित्त धन मज मृत्तिके समान, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आमच्या सुखाच्या, आमच्या आनंदाच्या संकल्पना फक्त पैशांशी संबंधित नाहीयेत. आमच्याकडे जे शब्द आहेत ते शब्द शस्त्र आहेत, आणि शब्द शस्त्र आहेत हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि वकिली आणि पत्रकारिता, तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने शब्द हेच शस्त्र आहेत, शब्द हेच भांडवल आहे. तुम्ही तुमच्या शब्दांच्या जोरावरती आयुष्य उभं करू शकता. तुम्ही तुमच्या शब्दांच्या जोरावरती एखाद्याला 14-15 वर्ष नीट आत नेऊन टाकू शकता. शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे हो. म्हणून त्या शब्दांची आब आपल्याला राखता येईल का? काय कमाल आहे हो शब्दांची. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, शब्द येतो. भारत छोडो 2 शब्द आहेत पण चळवळ उभी राहिली. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? एक वाक्य आहे पण ब्रिटिश सरकारला दणदणून टाकलं. गरिबी हटाव 2 शब्द आहेत पण सरकार आलं. आजचे दिन 2 शब्द आहेत. तुम्ही हसले का? सरकार आलं. शब्दांची मजा आहे. शब्दांमध्ये काय ताकद आहे शब्दांमध्ये ताई. तुम्ही शब्दांच्या जोरावरती सरकार येतात आणि शब्दांमुळे लोकांची पदं गेलीत. मी किती उदाहरणं सांगू. आर आबांनी इतकं सुंदर काम केलं पण बडे बडे देशों में अशी छोटी छोटी बात राजीनामा द्यावा लागला. शब्दांमध्ये प्रचंड ताकद आहे. म्हणून हा शब्दांशी खेळ करणाऱ्या माणसांसमोर मी बोलणं हे फार अवघड आहे. हे सगळे शब्दांचे रथी महारथी समोर बसलेले आहेत. बरं, सगळे कायद्याचे जाणकार आहे. उद्या एखाद्या वाक्यावरती कधी पिटिशन दाखल करतील आणि हे कधी काय छापतील, कशाचाच मिळेल. त्यामुळे शब्दांचा वरती बोलणं तुमच्या समोर हे सुद्धा फार अवघड काम आहे असं मला वाटतं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण आपण त्याचा आनंद घेतो का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यावरती टीका करताना आत्रेंनी वर्तमानपत्रात लिहिलं होतं की आत्रे साहेब तुम्हाला मूल होऊ शकलं नाही, तुम्ही देश का चालवणार. दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेबांनी आत्रेंना पत्र लिहून विचारलं, आतापर्यंत आपण अनेक वेळा माझ्यावरती टीका केली, मी कधीही बोललो नाही, पण आज जेव्हा तुम्ही थेट या मुद्द्याला हात घातला आणि मला मूल होऊ शकलं नाही याच्यावरती तुम्ही वर्तमानपत्रात लिहिलं, म्हणून आत्रे साहेब तुम्हाला पत्रव्यवहार करण्याची वेळ आली. आणि त्यावरती ते लिहितात की पोलिसांचा लाठीचार झाला आणि ज्यावेळेस वेणूला मार लागला त्यानंतर पोलिसांनी ती कारवाई केली आणि नंतर डॉक्टरांनी सांगितलं की आता यापुढे वेणूला मूल होऊ शकणार नाही. आतापर्यंतच्या तुमच्या टीकेला मी सरळ सरळ भाषणातनं उत्तर देऊ शकत होतो, पण आत्रे साहेब आज जेव्हा मी घरी जाईल आणि वेणू मला हा प्रश्न विचारेल त्यावेळेस मी वेणूला काय उत्तर देऊ. दुसऱ्या दिवशी त्याच वर्तमानपत्रातून आत्रेंनी माफी मागितली. साहेब, हे मनाची मोठी माणसं होती. एखाद्या विषयावरती माफी मागावी, एखाद्या विषयावर दिलखुलास बोलावं, हे आम्ही पत्रकारितेत नवीन येणारी पोरं किंवा वकिलीत नवीन येणारी पोरं आम्ही ह्या शब्दांना जाणणार आहोत का, शब्दांचं महत्व समजून घेणार आहोत का. मला वाटतं या दृष्टीने आम्ही कधीतरी प्रयत्न करायला हवेत. काय शब्दांची मजा. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला शब्दांवरती. इंदिराजी गेल्यानंतर सभागृहामध्ये अनेकांची भाषणं झाली. कुणी म्हणलं इंदिरा गांधी गेल्या, भारताच्या पंतप्रधान गेल्या, कुणी म्हटलं भारतातलं नेतृत्व हरपलं, कुणी म्हटलं काँग्रेसचं नेतृत्व हरपलं, कुणी म्हटलं भारतीय स्त्रियांचं नेतृत्व हरपलं. त्यावेळेस मधुदंडवते भाषणाला उभे राहिले आणि म्हणाले इंदिराजी गेल्या, भारताच्या पंतप्रधान गेल्या, काँग्रेसचं नेतृत्व हरपलं, स्त्रियांचं नेतृत्व हरपलं. हे सगळं मी समजू शकतो. इंदिराजींच्या निधनानंतर लगेचच भारताला नवीन नेतृत्व मिळेल.
इंदिराजींच्या निधनानंतर लगेचच भारताला नवीन पंतप्रधान मिळतील, काँग्रेसला नवीन नेतृत्व मिळेल, नवे भारतातल्या स्त्रियांना नवीन नेतृत्व मिळेल. पण मधु दंडवते म्हणाले एक गोष्ट परत कधीच मिळणार नाही, आणि ती म्हणजे राजीव गांधीला त्याची आई परत कधीच मिळणार नाही. सगळं सभागृह स्तब्ध झालं. राजीव गांधी सभागृहातून उठून उभे राहिले, मधु दंडवतेंच्या जवळ गेले, हातात हात दिला. राजीव गांधींचे 2 अश्रू मधु दंडवतेंच्या हातावरती पडले आणि एकही शब्द न बोलता राजीवजी सभागृहातून निघून गेले. काय ह्या माणसांचे शब्द होते हो. काय तुम्ही कृष्णा काठ वाचा, काय लिहितात यशवंतराव चव्हाण साहेब. मला वाटतं आपण शब्दांना जाणणारी जी सगळी माणसं आहोत ना, आपण तुकाराम महाराज उगाच म्हटले नाही की आम्ही शब्दांची पूजा करू. शब्दांच्या जोरावरती काय ज्ञानोबा लिहितात, काय तुकोबा लिहितात, काय शब्द आहेत. हा, प्रत्येकाच्या शैलीत फरक असेल. ज्ञानोबांच्या आणि तुकोबांच्या शैलीत काय फरक आहे लिखाणाच्या, मी एवढंच सांगेल. ज्ञानोबांनी कानच सांगितलं, एकदम हळुवारपणे सांगितलं, बाबांनो असं नाही, असं वागा, तसं नाही, तसं वागा. ज्ञानोबा कानच सांगतात आणि तुकोबा कानाखाली लावून सांगतात, हे असं नाही, हे असं करावं लागेल. ज्ञानोबांच्या आणि तुकोबांच्या लेखणीत काय असेल तो इतकाच फरक आहे. पण या माणसांनी शब्दाचं सोनं केलं आणि कितीतरी लोकांच्या जगण्याचं सोनं करून टाकलं केवळ शब्दांच्या जोरावरती. म्हणून या शब्दांच्या जोरावरती आम्हाला आमच्या आयुष्यातला काही आनंद मिळवता येईल का, काही आनंद इतरांना देता येईल का. कधी शब्द पाळून आनंद द्या, कधी काही शब्दांकडे दुर्लक्ष करा. अनेक असे शब्द असतात की इतके हृदयात गुंतून जातात की आम्ही दुःखी होऊन जातो. कधीतरी शब्द विसरायला हवेत, कधीतरी शब्द जपायला हवेत, कधीतरी त्या शब्दांना मनात साठवून ठेवता आला पाहिजे. कधीतरी रेतीतल्या शब्दांसारखं एखादी लाट यावी आणि शब्द पुसून जावेत, तसे काही वाक्य पुसून टाकता यायला हवेत. आम्ही इतके काही शब्द लावून धरतो ना, म्हणजे जाऊबाई अशी बोलली, सासूबाई तशा बोलल्या, अरे द्या विसरून सोडा. किती त्या शब्दांना तुम्ही धरून बसणार. तुम्ही बघा, एखादं यान आहे ना वरती जातं, ते यान वरती ज्यावेळेस जातं ना त्यावेळेस त्यातला एक पार्ट ते खाली टाकत जातं. त्यातलं सायन्स मला कळत नाही, पण त्यातलं आर्ट मी तुम्हाला सांगतो. सायन्स काय सांगतं मला माहित नाही, ते वरती जाताना एक पार्ट खाली का टाकतं, याच्यातलं सायंटिफिक रिझन कदाचित वेगळं असू शकेल. पण कला शाखेचा विद्यार्थी म्हणून जर विचार केला तर मला असं वाटतं ते यान एक पार्ट खाली टाकतं तेव्हा ते हलकं होत जातं. एक पार्ट सोडतं आणि एकदा का ते गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे निघून गेलं का मग मात्र ते खाली येऊ शकत नाही. तसं हलकं व्हायला शिकावं. आपण इतके शब्द मनात टोचून बोचून ठेवलेत, इतके जड होऊन गेलो ना आपण अंतःकरणानं. आपण हलकं व्हायला हवं. काही शब्द विसरून तर काही लक्षात ठेवून. बघा शब्दांचं काय असतं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता म्हातारे झालायत, तुम्ही रिटायर झालायत, तुमची मुलं मुली तुमच्या संसारामध्ये मग्न झालेली आहेत. काही वाक्य आहेत ना काळीच पिळवटून टाकणारी असतात. मी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, तुम्ही रिटायर झालायत आणि तुमची मुलगी तुमचा मुलगा ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि कधीतरी आपली आई आपल्याला फोन करते, नेहमीच करते. वडील फोन करतात, तुम्ही गडबडीत आहात असं लक्षात आल्याबरोबर वडील फोन ठेवून देतात आणि काय म्हणतात, बाई आवर तुझं, मी नंतर करेल. सहज केलता फोन. पण कधी कधी आई वडील एक काळी पिळवटून टाकणारं वाक्य बोलतात आणि ते वाक्य असतं, बाई आम्ही आहोत तोपर्यंत येत चला. हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य काळीच पिळवटून टाकतं. जेव्हा आपली आई आपल्याला म्हणते की आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, ही तीच आई असते जिने आपल्याला लहानाचं मोठं केलं. हा तोच बाप असतो पहिल्यांदा आपल्याला कॉलेजला सोडवायला आलेला. हा तोच बाप असतो ज्यानं पै बाजूला ठेवून आपलं लग्न केलेलं असतं. त्याची ऐपत नसते पण मित्रांना सांगत असतो की पोरीचं कल्याण झालं. तो इकडे तिकडे असा लग्नात पोरीचा बाप असा फेटा घालून मिरवत असतो. पण कन्यादान झालं ना मग मात्र पोरीचा हात जावायच्या हातात देतो आणि मान खाली घालून सांगतो, सांभाळून घ्या, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपली. बापाच्या डोळ्यातून एक थेंब येत नाही दिवसभर, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना बाप असा खांबाच्या पलीकडे जातो आणि एकटाच रडतो. आणि तो बाप जेव्हा आपल्याला कधीतरी फोन करून म्हणतो की बाई आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली सगळी कामं बाजूला ठेवा आणि भेटा. माणसं परत भेटत नाहीत, परत सहवास नाही, परत स्पर्श नाही. मला सांगा, माणसं निघून गेली आणि आपण नंतर देवाला म्हटलं की वर्ष श्राद्ध आहे, मांडव टाकलाय, सगळे मोठमोठे पुढारी आलेत आणि गेलेल्या आमच्या बापाला 2 मिनिट तरी भेटायला पाठवा. परत भेटता येत नाही, परत संवाद नाही, परत स्पर्श नाही, परत सहवास नाही, नंतर फक्त आठवणी. म्हणून ज्यांच्या घरात अशी माणसं जिवंत आहेत त्यांनी त्यांच्यासोबत बोलायला कोणाला फक्त 2 शब्द खर्च करायचे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. कोर्टात उभं राहिलं तर आपल्याला बोलण्याचे हजारो रुपये मिळतात, वर्तमानपत्रात आपल्याला लिहिण्याचे पैसे मिळतात. कधीतरी ही थोडीशी गणितं बाजूला ठेवा. जन्म दिलेल्या आई वडिलांसोबत 2 शब्द खर्च करून बघा. नात्या गोत्यांच्या माणसासोबत 2 शब्द बोलून बघा.
त्या बोलण्यात जिव्हाळ्यात किती मजा आहे. कधी कधी मी म्हणतो बोलावं सुद्धा लागत नाही, स्पर्शात मजा असते. काही गोष्टी शब्दाविना सुद्धा बोलता येतात. तुम्ही माहेरी गेलात आणि आईनं काही न बोलता नुसता गालावरून हात फिरवला तरी बरं वाटतं की नाही? आईला बोलावं लागतं का, बाई माझ्यावर तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे वगैरे वगैरे. आपली खेड्यापाड्यातली आई आपल्याला कधी म्हणते का, बाई माझा तुझ्यावर लय जीव आहे? तिला म्हणावं लागत नाही हो. तिनं नुसतं जवळ घेतलं तरी पोरीचा सगळा प्रवासाचा शीन हलका होऊन जातो. मला सांगा, तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. नंतर भावानं कितीही मोठी माडी बांधली तर मुक्काम करावासा वाटतो का? आणि बरं, तुमचं सासर कितीही श्रीमंत असलं तरी माहेरावरून सासरी येताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? बरं, सगळं मिळतंय, माळेवाड्यात सगळं मिळतं, पण आपलं सोनेवाडीवरून येताना पिशवी भरून आणावीच लागते. मला कळत नाही की ही प्रेम आहे हो आईचं मुलीवरती, त्या मुलावरती. हे जे प्रेम आहे ना, हे तुम्ही कोणत्याही शब्दामध्ये तुम्ही मोजू शकत नाही. बापाचं तर पुरीवर किती प्रेम असतंय. ते स्वतःला चप्पल घेत नाही पण पुरीला कॉलेजला जायला शूज घेत आहे. स्वतः सायकलवर कामाला जाईल पण पुरीला गाडी घेऊन देत आहे. मला वाटतं हे जे प्रेम आहे, हे शब्द आहेत ना, हे शब्द आपण थोडस बाजूला येऊन नात्या गोत्यांसाठी 2 शब्द खर्च करायला हवेत. तुम्ही बघा, कृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतो आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. मला कळत नाही, ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो ते बासरी असं 2 हातांनी घट्ट का पकडताय? ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असती, पण तो बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, कृष्णाला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आम्ही उलट करतो. आम्ही नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणात शस्त्र खाली ठेवून देतो. नात्यांमध्ये काय पराक्रम गाजवायचा आहे? काही जण म्हणतात 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेले नाही. काय पराक्रम आहे? 10 वर्ष झाले बहिणीचं तोंड बघितलं नाही. कसला पराक्रम आहे? ती गेल्यावर तुम्ही साडी चोळी घेऊन जाल. तिला कळतंय का भाऊ आलाय आता खूप रडतोय आणि त्याच्या डोळ्यात खूप पाणी आहे? अहो नाही कळतो. ही नाती परत आहेत का? बरं, नाती जमवण्याची, ही जपण्याची ताकद भगवंतानं कुणाला दिली माहितीये का? ती माणसांना दिलेली आहे. अहो, चिमण्या एक एक दाना त्या पिलांना भरवतात. एकदा का ती पाखरं उडून गेली नंतर त्यांना आपले आईबाप ओळखता सुद्धा येत नाही. तो आपण माणसं, आपल्याला ती क्षमता भगवंतानं दिली आहे की तुम्हाला तुमचे आईबाप ओळखता येतील, तुम्हाला तुमची मुलं, तुमच्या बहिणी, तुमच्या मित्र परिवार तुम्हाला ओळखता येईल. हे कौशल्य आणि हे ज्ञान फक्त माणसाला दिलंय. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? संदीपराव, कोण आहे? माणूस आहे. आणि हे कुणी जाहीर केलंय? आता हे माणसाने एकदा जाहीरच केलंय तर सिद्ध करायची जबाबदारी कोणाची आहे? आपण हुशार आहोत जगात, आपण ज्ञानी आहोत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी पण आपली आहे. आणि ते आपण कशातनं सिद्ध करणार आहोत? मोठमोठ्या शोधांमधून, मोठमोठ्या ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातून. हो, ते माध्यम असेल पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपली प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे आणि ते आपल्याला विसरून चालणार नाही. मी काय तुम्हाला नात्यांमधली मजा सांगू? ज्ञानोबा समाधीला जायला निघाले तर निवृत्ती महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. निवृत्ती महाराज रडायला लागले आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांकडे पाहिलं. नामदेवराय पुढे आले आणि नामदेवराय म्हटले, निवृत्तीराया, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला काय त्याचं दुःख? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच. ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी ज्ञानोबा, निवृत्ती महाराज. आणि निवृत्ती महाराज म्हणतात की भाऊ परत बघायला मिळायचा नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. ज्ञानोबांनी ताटी लावली आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा? ज्ञानियांचे ज्ञानी असणारे ज्ञानोबा ताटी लावून आत बसतात. कुणाचं धाडस व्हावं की ज्ञानोबा ताटी उघडा? एवढीशी मुक्ताई पुढे आली हो, आणि मुक्ताई म्हटली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली. हे बहिणीचं भावाचंच प्रेम असू शकतो. आपल्या बहिणीला बांडे खायचे, कुणी खापर द्यायना, अस्वस्थ झाले ज्ञानोबा. पाठ अशी खाली केली आणि म्हटले, मुक्ते, मांडेच खायचेत ना, पाठीत अग्नी प्रज्वलित करेल आणि पाठीवरती मांडे भाज. अहो, साधा ताप आला तर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. योगाच्या सामर्थ्याच्या जोरावरती मी माझ्या पाठीत अग्नी प्रज्वलित करेल आणि मुक्ते, तुला मांडेच खायचेत ना, थांब आता.
काय हो बहीण भावाचं प्रेम आहे. ज्ञानोबांना निवृत्ती, ज्ञानोबा, मुक्ताई, सोपान काका यांना माणूस म्हणून जगता यावं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने देह बुडून टाकला असा. माझ्या लेकरांना माणूस म्हणून जगू द्या, आम्ही आमचं आयुष्यपणाला लावू आणि संपवला देह. काय म्हणायचं या नात्यांना. मला वाटतं ही नात्यांमधली जी मजा आहे, हा नात्यांमधला जो आनंद आहे, नात्यांमधलं जे प्रेम आहे, हे आपल्याला समजायला हवं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ज्यांच्या ज्यांच्या घरात म्हातारी माणसं जिवंत आहेत त्यांनी त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं का मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात म्हातारी माणसं आहेत त्यांनी त्यांना जपा. मी तुम्हाला आनंदाच्या काही बाजू सांगेल की कशात आनंद आहे, तर मी म्हणेल नात्यांमध्ये आनंद आहे, तुमच्या शिक्षणात आनंद आहे, तुम्ही जे काम करता त्या कामात आनंद आहे. आनंद कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही हो. बाजारात जर आनंद विकत मिळत असताना जगातली सगळी श्रीमंत माणसं आनंदी दिसली असती, पण सगळे श्रीमंत आनंदी आहेत का? याचा अर्थ पैसे कमवू नका या मताचा मी अजिबात नाही. पैसे कमवणं हा सुद्धा पुरुषार्थ आहे. जरूर पैसे कमवा, पण निव्वळ पैशांच्या जोरावरती तुम्हाला आनंद मिळू शकेल याची खात्री देता येत नाही. पैशांच्या जोरावरती तुम्ही सुखी व्हाल, पैशांच्या जोरावरती तुम्ही तुमचं जगणं सुलभ कराल, पैशांच्या जोरावरती तुम्ही तुमचं जगणं सोपं कराल, पण निव्वळ पैशांच्या जोरावरती तुम्ही सुखी व्हालच असं सांगता येत नाही. म्हणून नाती, आपल्या आनंदाच्या जागा, आपल्याला भगवंतानं दिलेली कला, मला वाटतं या संबंधानं कधीतरी अंतर्मनात डोकावून बघता येईल का? मला वाटतं याचा विचार आपण कधीतरी करायला हवा. भगवंतानं आपल्याला इतकं भरभरून दिलंय. बघा, जन्माला येण्याची बातमी देव 9 महिने आधी सांगतो. आपल्याला 9 महिने आधी संकेत मिळतात, कोणतर जन्माला येणार नाही. पण जाण्याचे संकेत 9 मिनिट तर आधी मिळतात का? आणि देवानं समजा 9 महिने आधीच पत्र पाठवलं असतं, तुमचं आवरलंय, हिशोब करून घ्या. हिशोब करा म्हणल्यावर निम्मे कोर्टात आले असते. तुमच्याशिवाय हिशोबच होत नाही बहुतांशी घरात. किती सुंदर वागलाय हो देव. येण्याचे संकेत तुम्हाला 9 महिने आधी मिळतील, पण जाण्याचे संकेत मात्र मिळणार नाहीत. जगून घ्या. आणि आणखी एक उपकार देवानं असा केलाय, येताना काही घेऊन यायचं नाही आणि जाताना घेऊन जायचं नाही. 2च ऑप्शन आहेत आपल्याकडे. एक तर कमवलेलं वाटून जा, तुकाराम महाराजांसारखं, नाहीतर हाय तसं ठेवून जा. आता वाटून जायला लय मोठं मन लागतंय, तेवढं तर आपल्याकडे नाही. मग एकच पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे तसं ठेवून. आणि समजा घेऊन जायचं ऑप्शन जर उपलब्ध असता, आपण सोयीनं गेलो असतो का? एक खुर्ची राहिली नसती इथं. ह्याचं नेता येईल का, त्याचं नेता येईल का, काय नेता येईल. देव खूप सुंदर वागलाय. देवाने इतके उपकार करून टाकलेले आपल्यावरती. या तुमचं पात्र अनुभवा. आपल्याला कधी कधी उगाचच वाटतं, ह्याचं खूप चांगलं चाललंय, माझं असं आहे, त्याचं खूप बरं आहे, माझं काही नाही. आपल्याला प्रत्येकाला आपला आपला रोल मिळालेला आहे. आपण तो इतका सुंदर वाटवायचा ना. ज्या वेळेस या जगाचा निरोप घेऊ लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. अरे वा, परफेक्ट रोल केला म्हटलं. प्रत्येकाचा रोल आहे. एखादं 10,000 कोटीचा बंगला बांधलेला आहे, त्याच्यामध्ये ते छान जगतंय, एसी लावलेला आहे, खिडकीतनं बाहेर बघताय, खिडकीतनं बाहेर सगळे धुराचे लोट आहेत, ह्याला वाढायला माणसं आहेत, याला कूक घरात 10-5 आहेत. ते वाढणाऱ्याला सांगते थोडं कमी वाढ, ते करणाऱ्याला सांगते तेल लावू नको, तिखट टाकू नको, मीठ टाकू नको. हे जेवण झाल्यानंतर विचारताय किती कॅलरीज गेल्या, किती काय झालं. आणि इकडे एखादं शेतावर बसलेलं असतंय, ते पुढं पाटातून पाणी खळखळत असतंय, बुक्कीनं कांदा फोडतंय, मीठ मिरची तेल बिल खातंय, संध्याकाळी परत कामावर जातंय. तुम्ही कशात आनंद, कशात सुख मोजणार? कदाचित कुणाला त्या एसी हॉल मधल्या जेवणात सुख वाटेल, पण कुणाला बांधावर सुख वाटेल. सुखाच्या आनंदाच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या. आपण आपल्या संकल्पना ओळखून घेऊयात. ज्ञानोबांनी किती सुंदर सांगितलंय, किंबहुना सोये जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा म्हणतात की तुमच्या साधनांमध्ये सुख नाहीये. सुख जर कशाशी संबंधित असेल तर ते तुमच्या आत्म्याशी संबंधित आहे. आत्म्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात. मला वाटतं हे साधू संतांकडनं शिकावं. यातली गंमत आपण घ्यावी. आपल्या पोरांना आपण नवनवीन गोष्टी सांगाव्यात. जर खरं सांगा, निव्वळ पैशांमध्ये जर आनंद असता, जगातली सगळी श्रीमंत माणसं आनंदी झाली असती. पण तसं आहे का? जगातले सगळे श्रीमंत आनंदी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? अहो, रस्त्याचं काम करून ती खडी बिडी फोडून जाणारे दोघं नवरा बायको जाताना एकमेकाची टिंगल मस्करी करत जातात. काय आनंद आहे मला सांगा. संदीप, तुम्ही कॉलेजला होता,
किंवा आता आपली परिस्थिती सुधारली, सगळ्या गोष्टी झाल्या. अण्णा ज्या वेळेस नवीन आला, किती रुपये मिळायचे हो महिन्याकाठी? 1500 रुपये तुम्हाला महिन्याला कधीतरी मिळत असतील. त्या 1500 रुपयात तुम्हाला सगळंच बघायचं होतं. बरं, आमची पिढी ना, आम्हाला काहीच जबाबदाऱ्या नाहीयेत. आम्हाला काय करायचंय? पुण्यात एक फ्लॅट घ्यायचा आहे, तिचेच हप्ते फेडायचे. एक गाडी घ्यायची, गाडी करत तिचेच हप्ते फेडायचे. याच्या व्यतिरिक्त आमच्यावर जबाबदाऱ्या काय येतो? आम्हाला ना बहिणींची लग्न करायची, ना कोणाला मदत करायची, ना काय. ही पिढी इतकी समृद्ध जगली तुमची. पैसे फार नव्हते, पण पोरगा वकील झालाय, नगरला गेला, कोर्टात आहे, काळा कोड घालतोय. आई बापाला वाटायचं काय इकडे 1500 का मिळेना, पण त्याला त्या 1500 स्वतःचं घर चालवायचं. गावाकडे भावाला पाईपलाईन करून द्यायची, बहिणींची लग्न करायची, बहिणींची पोरं शिकायला, भावांची पोरं शिकायला. पैसे नव्हते, जबाबदाऱ्या होत्या. आणि त्या जबाबदाऱ्या पेलवताना सुद्धा ही माणसं आनंदाने जबाबदाऱ्या पेलवत होती. आता लाखात पैसे मिळतात, पण आनंद कुठे गेलाय हो? 1500 रुपये मिळायचे, पण बायको जर कधी म्हणली ना महालाव घेऊन चाललं चांदबिबीच्या, गाडी नव्हती हो, मित्राची गाडी घ्यायची, 50 रुपयाचं पेट्रोल टाकायचं. भिंगांमध्ये गेल्यावर पेट्रोल संपत होतं. मग ती गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचं. ते एक सायन्स कुठून आले माहित नाही. टाकीत फुकणार की का मारून मारून घामाघूम. बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्त याची माझी गाठ पडली. हेच कसं माझ्या वाट्याला आलं. तेवढ्यात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या महालापर्यंत गेल्या. पैसे नव्हता, पण आनंद किती होता. आता EC गाड्यांमध्ये नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघतो. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? काय जनार्दन, बरोबर आहे? टेन्शन मध्ये येतो सगळे. कुणी कुणाशी बोलायला तयार नाही, कुणी कुणाला काय सांगायला तयार नाही. आणि सगळे साधनांमध्ये प्रगती मोजायला लागले. अहो, मग साधनांमध्ये जर प्रगती असती, आज भूतानसारखं राष्ट्र आहे आपल्या शेजारी, भूताननं समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.